बातमी सांगलीतून आष्टा इथं सुरू असलेलं राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। मतदानाच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवरील वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाकडून स्ट्रॉंग रूम समोर आंदोलन करण्यात आलं होतं। पोलीस आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये यावेळेस जोरदार वादावादी आणि घोषणाबाजी झाल्याचा प्रकार आपण पाहिला। तर 2000 मतांचा फरक असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते। जयंत पाटलांकडून आता स्ट्रॉंग रूमची तपासणी आणि प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली। प्रशासनाकडून देण्यात आलेली माहितीवर समाधानी असल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र मतमोजणी दरम्यान आकडेवारीमध्ये तफावत होऊ नये अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पण सद्यस्थिती पाहायला गेलात तर सांगितलं आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम बाहेर जो आंदोलन सुरू होतं ते मवियाचं आंदोलन सद्यस्थिती तरी मागे घेण्यात आलेलं आहे।